वाटण घाटण न बनवता मी छोले मसाला ही रेसिपी बनवलेली आहे. दिसायला सुंदर आणि चवीला तर अप्रतिम अशी ही रेसिपी बनली होती. लगेचच रेसिपी स्टार्ट करतीये. 1 कप छोले मी रात्रभर इथं भिजत घातले होते. निदान 7-8 तास तरी ते भिजले पाहिजे. आता त्यातलं पाणी काढून आपण ते छोले जे आहेत ते कुकरमध्ये काढून घेतोय. यामध्ये मोठ्या आकाराचा एक कांदा चिरून घेतलाय. 2 लाल बुंद टोमॅटो घ्यायचेत. अर्धे-अर्धे चिरून मी जसे ठेवलेत तसेच ठेवायचेत. याचं कारण मी पुढे सांगते. आवडीनुसार मिरच्या घालायच्या. 4 हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत. 1 तमालपत्र, चवीनुसार मीठ आणि बेकिंग सोडा अर्धा चमचा वापरलाय. छोले मसाल्याला छान रंग आणि चव येण्यासाठी 2 चमचे मी चहा पावडर घेतलीये. 1 मोठी वेलची, 2 हिरव्या वेलची घेतल्यात, दालचिनीचा 1 तुकडा, लवंगा 4, काळी मिरी आणि स्टारफूल जे असतं ते सगळं मी कॉफी स्ट्रेनरमध्ये काढून घेतेय. कॉफी स्ट्रेनर नसेल तर एका छानशा स्वच्छ कपड्यामध्ये आपल्याला गाठ बांधून हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या छोलेमध्ये ठेवायच्यात. 1 कप छोले होते यासाठी मी 2 ते 2.5 कप मी इथे पाण्याचा वापर केलाय. थोडं जास्त घातलं तरी चालेल पण कमी घालू नका. आता मध्यम आचेवरती आपण इथे 5 शिट्ट्या करून घेऊया. एका डिशमध्ये कोरडे मसाले काढून घेतेय. 2 चमचे धनेपूड, काश्मीरी लाल मिर्च 2 चमचे घेतलीये. 1 चमचाभर आपल्याला गरम मसाला वापरायचा आहे. हळद 1 चमचा, लाल तिखट मी इथं घेतले, चवीनुसार घेऊ शकता, 2 चमचे मी वापरले. आमचूर जे आहे पावडर ती 1 चमचा आणि छोले मसाला 3 चमचे आपण इथे वापरलेला आहे. कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेतल्यात, वाफ जाऊ दिलीये आणि नंतर इथे आपल्याला यातलं तमालपत्र बाजूला काढून टाकायचंय. टोमॅटोची जी सालं आहेत ती पण एकदम पटकन निघतात. म्हणून टोमॅटो असे का ठेवलेत हे तुम्हाला समजलं असेल. ती आपण बाजूला काढून घेऊया. तसंच आपण कॉफी स्ट्रेनर जे ठेवलं होतं तेही बाजूला काढून घेतोय. तुम्ही कपडा ठेवला असेल तर ती पोटली जी आहे ती पूर्ण बाजूला काढून घ्यायची. आता आपण इथे भाजीला सुरुवात करतोय. आता भाजी बनवायला अजिबात वेळ लागत नाही. द इंडस व्हॅली या कंपनीची मस्त कास्ट आयर्नची कढई मी इथं वापरतेय. नक्की ही कढई वापरा, खूप भाज्या मस्त बनतात. ही कढई ऑर्डर करताना माझा कोड जो आहे रुपाली 2025 तो जो वापरला तर डिस्काउंटच्या अजून जास्त 12% तुम्हाला डिस्काउंट मिळेल. तर नक्की ही जी कढई आहे ती ऑर्डर करा. कढईसाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी देत आहे. कढई चांगली तापल्यानंतर पुरेसं तेल घालून त्यामध्ये जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आहे. कोरडे मसाले आपण काढून घेतलेत. हे कोरडे मसाले 1 ते 1.5 मिनिट आपल्याला चांगले परतवून घ्यायचे. तेल सुटल्यानंतर छोले जे आहेत ते कुकरमधले पूर्ण छोले आपण यामध्ये काढून मिक्स करून घेऊया. मध्यम आचेवरती छान उकळी आली पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचंय. छोलेला उकळी आलेली आहे. इथं तडका द्यायचा आहे सगळ्यात शेवटी. हा तडका मस्ट आहे. या तडक्याने टेस्ट खूप भन्नाट होते. तर तूप घेतलं 1 चमचा, जिरं आणि हिंग थोडंसं वापरले. काश्मीरी लाल मिर्च मी 1 ते 1.5 चमचा वापरली. आता हा छान तडका झाल्यानंतर तो आपण भाजीवरती काढून घेऊया. या तडक्याने भाजीला एक वेगळी टेस्ट येते, नक्की ट्राय करा. आता यावरती आपण 1 चमचाभर कसुरी मेथी जी आहे ती आपण घेतोय. थोडीशी कोथिंबीर मी भुरभुरतीये. मध्यम आचेवरती ही जी भाजी आहे ती आपल्याला छान उकळून घ्यायची, जास्त शिजवायची गरज नाही. कारण मस्त आपण इथे छोले जे आहेत ते शिजवून घेतलेले आहेत. आता सगळ्यात शेवटी मी इथे आलं जे आहे त्याच्या मस्त अशा उभ्या स्टिक करून घेतल्यात, त्याही ऍड केलेल्या आहेत आणि परत थोडीशी कोथिंबीर घातली. अशी मस्त छोलेची झणझणीत आणि टेस्टला खरंच खूप भारी झाली होती. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. मसाला वगैरे बनवायची गरज नसते, म्हणजे वाटण वगैरे. एकदम सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्सद्वारे सांगायचंय. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.